पुरेपूर कोल्हापूरचे मालक मिलिंद शेठ इथे परत आता मैदानात आलेले आहेत आणि फेटा बांधून आलेले आहेत. ते आता काय करायला लागले ते काय कळत नाही. आता काय करायचं पहिल्यांदा आपण एकदम कोल्हापूरची ऑथेंटिक रेसिपी आहे मटण लोणचं. मटण लोणचं. ओके, मला साहित्य सांगता काय काय आहे? साहित्य हे मटण आहे. मटण आपण शिजवून घेतलेलं आहे. ओके. ही कांदा लसूण चटणी, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, ओके, सुकं खोबरं, तीळ, खसखस हे भाजून घेतलेलं आहे आणि हे एकत्र केलेलं आहे. ओके. हे मिरची, लाल मिरची, सुकी लाल मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं, ही आलं लसूण पेस्ट आहे, ही मोहरी आहे, हा थोडासा स्टॉक आहे मटण शिजवलेला, थोडासा स्टॉक घेतलाय, लिंबू आहे, जिरे आहेत, गरम मसाला आहे, गोडा मसाला आहे, ही कलरसाठी मिरची पूड आहे आणि मीठ आहे. ओके, साहित्य बघितलेलं आहे. हे शिजवताना तू काय काय घातलंस म्हणाला तू? शिजवताना फक्त कांद्याची थोडीशी फोडणी देऊन मटण, कच्चं मटण त्याच्यामध्ये टाकून थोडं परतून घेतलं. परतल्यानंतर मीठ टाकलं, मिठाला पाणी सुटलेल्या वाफेवर ते शिजवून घेतले. हे मटण शिजवताना पाणी जास्ती वापरलेलं नाहीये मी, सो ते मीठ टफ नसेल, ज्युसी म्हणतो ना. ओके ओके, तसं राहील ते. आणि हे खोबरं आणि तीळ, खसखस या तिन्ही गोष्टी एकत्र भाजून घेतलेल्या आहेत. नुसतं भाजले, फ्राय, तेल बिल काही काही नाही. आणि नंतर अगदी हलक्या चमचाभर तेलामध्ये एवढ्या सगळं ओके फ्राय केलेलं आहे. ओके. हे मटण लोणचं ह्या पदार्थाचा जन्म कसा झाला? कारण तू आता संशोधन करून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेस, तर ह्याचं सुद्धा काहीतरी संशोधन केलं असेलच तू. जन्म म्हणजे असं की आम्ही सगळे कोल्हापूरकर हार्डकोअर मटण इटर्स, म्हणजे सकाळ संध्याकाळ रोज जरी मटण दिलं तरी चालेल. म्हणजे जसं कोकणात लोक 1.5 दिवसाचाच गणपती ठेवून, माशासाठी 1.5 दिवसाचाच गणपती, तसंच काहीसं आमच्याकडे मटण चिकनसाठी आहे. मग पूर्वीच्या वेळेला जे आमचे संस्थानिक शिकारीला जायचे, त्यावेळेला शिकारीला गेल्यानंतर हाक्याची शिकार ज्याला म्हणतो, की कॅम्पिंग व्हायचं, 10 दिवस जंगलामध्ये राहणं आणि मग कॅम्प करणं आणि मग शिकार करणं असं ज्यावेळेला, त्याला तिथं जेवण शिजवता यायचं नाही. तिथं खायला मटण जर पाहिजे असेल, हवं असेल आणि ते शिजवायचं झालं तर तिथून जाळ आणि धूर याच्यामुळे त्या टेरिटरीमधली जनावरं लांब जायची. मग मटणही खायचं आहे आणि शिकारी करायचे, या दोन्ही गोष्टी करायच्या असतील तर मग त्याच्यातून या लोणच्याचा जन्म झाला. हे 10-15 दिवस टिकतं आणि याच्याबरोबर दशम्या नेल्या की तो प्रश्न संपला विषय. आणि आल्यानंतर शिजवून खायसाठी ते येताना घेऊन यायचे बरोबर जे काय असायचं ते. ओके, चला आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं मला सांगा. आता हे तेल घेतलंय, तेल थोडंसं नॉर्मल कुठल्याही रेसिपीला तेल घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्ती घ्यायचं. याच्यानंतर आता हिंग, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करूया. मोहरी आणि आपण जिरं टाकलेलं आहे. ही मोहरी तडतडली होता, ही मोहरी तडतडल्यानंतर लाल मिरची टाकूया, त्याचं देठ तोडून. देठ मी तोडतो. अजून एखादी. आता काय? आता ही पेस्ट टाकू. बस. मिरचीचा, लसणाचा, आल्याचा सगळे एकत्रित जो वास आलेला आहे. आता हा मसाला टाकूया. गॅस कमी करू का बंद करू? थोडासा वाढवा, थोडा. आता काय? आता गॅस बंद करून टाकू आपण. ओके. आणि ही कोल्हापुरी कांदा लसूण चटणी. हे तेल गरमच आहे अजूनही, त्याच्यामुळे करपू नये म्हणून आपण गॅस बंद केलाय. बस थोडंसं कलरला तिखट पूड, कलरची तिखट पूड थोडी, बस. आता गरम मसाला, गोडा मसाला थोडासा, बस. आणि आता ऑफकोर्स मेन इन्ग्रेडियंट. येस. जाऊ द्या अजून दोन थोडे. आणि याला थोडासा ओलसरपणा येऊन सगळ्या गोष्टी मिक्स करता याव्यात म्हणून स्टॉक. ऑल डिश इज रेडी. आता आपण ते कोथिंबीर आणि मीठ
मीठ ऍक्च्युली फार थोडंसं टाकायचं, कारण कोल्हापुरी जो कांदा लसूण चटणी जी आहे त्याच्यामध्ये मीठ असतं. पण हे आपलं हा नावाला. आणि आपण आता कोथिंबीर आणि खोबरं, ओलं खोबरं हे जस्ट गार्निश करायसाठी टाकतो. ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. रेडी टू ईट, रेडी टू राईट. हो म्हणा, लिहून घ्या साहित्य आणि कृती. मटणाचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेलं मटण, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेले तीळ आणि भाजलेली खसखस, बेडगी लाल मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं, आलं लसूण पेस्ट, मोहरी, मटण स्टॉक, लिंबाचा रस, हिंग, जिरं, गरम मसाला, गोडा मसाला, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी करावी. त्यामध्ये बेडगी मिरची, आलं लसूण पेस्ट, भाजलेली खसखस, तीळ आणि सुकं खोबरं परतून घ्यावं आणि गॅस बंद करावा. त्यामध्ये कोल्हापुरी चटणी, लाल तिखट, गरम मसाला, गोडा मसाला, शिजवलेले मटणाचे तुकडे आणि मटण स्टॉक घालावा. मिश्रण एकजीव करून त्यामध्ये लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून डिश सर्व्ह करावी.